तुझ्या मग तुला काय आम्ही गाव सोबत फिरवतो रे तुला. एवढ्या 56 गेले त्यांची आठवण यायला तू कुठं रे वायाला बी लागत नाही चल. बरोबर का नाही मेरी कुत्ती की क्यों मार. तर भाई आता मी तू ऍक्टर बनणार आहे. स्क्रिप्ट मी काय डायरेक्टर आहे. तू स्वतः बनव ना. हिरो आहे ना. अरे हिरो बी झाला लगेच. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. असं काय बघतोय इंट्रोडक्शन तर देऊ. इंट्रोडक्शन देतोय ना भाई. जरासं इंट्रोडक्शन थांब इंट्रोडक्शन दे. आज आमच्या गँग मध्ये नवीन माणूस आला. आज आमच्या गँग मध्ये नवीन माणूस आला आहे, अनुराग पवार. भाई सध्या डिप्रेशन मध्ये होता भाई. जागा पाहतोय जायला कुठे जागा आहे. डिप्रेशन मध्ये होता. आता भाई सध्या आता बाहेरला डिप्रेशन मधून. भाईला बोललो डिप्रेशन मध्ये नको राजो, पोरांसोबत राहत जाय. पोरं मग सोबत असलं की हसशील खेळशील मजा करशील. पण तेवढ्या पुरतच भाई. तेवढा पुरतेच पण घ्या. परत आधी सिंगर्स ऐकणार तो आम्हाला माहिती आहे भाई. आमचं रोजचं आजचं ब्लॉगचं विके रोज गोदडी त्यासाठी त्याच्यामुळेच रडतो नाही का भाई. रोज इथं फुल असतो रे का. उलटा होऊन राहतो डायरेक्ट. शेवटी सॉफ्ट कॉर्नर आहे ना भाई. फुल उशीत तोंड घालून रडतो. परिणाम दिसतोय ना भाई. असे मागे चालले. हेअरफॉल रोखणार नाही. तर भाई आजच्या ब्लॉगचं कंटेंट आपलं असं आहे, दरवेळेस आहे ना तेजस मी बोलत राहतो ब्लॉग मध्ये. आज डायरेक्ट कॅमेरा भैयाच्या हातात राहणार आहे फक्त भैया बोलणार. आणि फक्त भैया बोलणार आहे. काय म्हणत आणि याच्यावर तळी पण घ्यायची बरं का. ते पाणी भरायचंय. हा चुकला काय गोष्ट रिपीट केली तर ते अरुण बोलत नाही का तू एवढं केलं तो चाकी चुकीचा भाई. ते स्लॅबचा नाही. गाडी 2 मिनिटात येऊन टाकू. 60 सूट देऊन टाकू भाई. बोलायचं काय भाई. ते तू ब्लॉग बनणार आहे आज. तुझ्या मनात मी जसं बोलतो दरवेळेस तसं तुला आज बोलायचंय. हाच कॅमेरा अँगल सगळं जे काय असं. बोलतो तसं बोलायचंय. आणि काय बोलतो आणि ऐक, तू एकच गोष्ट रिपीट करतोय आणि तुझं म्हणला त्याच्या पुढे मी काय बोलू, तिथं तुला रट्टे खावं लागतील. हातावर तुझ्या रट्टे खावे लागतील असं बोलल्यावर बरं तेच रट्टे खावं लागतील. तू डायरेक्ट म्हणजे तू स्वतःच क्रिएट करायचं आणि आम्हाला विचारायचं, आम्ही तो स्वतः रिप्लाय देऊ. तू ते बरोबर असं तुला सगळा ब्लॉग शूट करायचा तुला स्वतःला. ओके परत बोल. चल मग आता मी कॅमेरा वाटतो वाटलं सर. तुझी आई छोटी, तू सगळ्यांना कव्हर नाही करू शकत. बोल आता तू. तू माझ्या पाठी वांगे ना झेंडू. अरे कॅमेरा घेऊन चालले तू. आता कॅमेरामॅनचं काम आहे. तुला असं जवळ जायचं का. ही गाडी आपलीच आहे. पब्लिकला माहिती रे गाडी कोणाची. आज पण नाही राहून कोण. हा चल आता मागे हा चल स्टार्ट कर. स्टार्ट झालाय ना अजून. स्टार्टिंग पासून स्टार्ट करतो मी, तसं स्टार्ट कर. नमस्कार. हा एकदम जोश मध्ये असं पटेल नको शोधू. ऍक्टिंग करतोय. बरं चल आता स्टार्ट आहे तुझं. स्टार्ट. हॅलो गाईज, आता आम्ही आलोय गल्लीमध्ये. आमचा नवीन ब्लॉग आजचा संध्याकाळचा. सकाळी आम्ही काढत नाही त्याच्यामुळे संध्याकाळचा काढतो. नगरसेवक आलाय मावशी घ्या. तर भाई आता आता तू ऍक्टर बनायचं होतं का. नाही तुला ऍक्टर बनायचं एवढं सांग. ऐक ना तुला ऍक्टर बनायचंय ना, मग तू ऍक्टर बद्दल सांग पब्लिकला. आणि तू आम्हाला विचार काय प्रश्न की ओके का, आम्ही तुला रिप्लाय देऊ. तुझा ब्लॉग बनतोय, बनव. ऍक्टिंग करू शकतो पण रिअल दाखव पब्लिकला. सांग. बोल आता. हॅलो गाईज, आलो आम्ही आता फ्रेम मध्ये. हा परत हे असे टोकणार येतं ना, मग मला आहे ना असं बोलूची इच्छा होत नाही. नाही का फ्रेम मध्ये. बोल आता कसं आहे ना, मला ऍक्टर बनायचं होतं भाई. जोरात मला आहे ना ऍक्टर बनायचं होतं नाही का. मग घरच्यांचा थोडा दबावामुळे आहे ना मी कॉमर्स घेतलो. पण मी आहे ना काय करायचं. ट्रान्सलेशन काय म्हणतात तुला. तेरी प्यारी प्यारी दो आँखियाँ तड़पाए मेरी सखियाँ. हे बाळ. रे गाण्याशी मग आपली टिकटॉकची जर्नी तिथे संपली. आपलं लॉकडाऊन झालं त्याच्यामुळे मग ते बनबिन झालं, सगळं बंद झालं. तर मग आता वापस चालू केलेलं आहे आपण. मग तुझी पुढे काय इच्छा आता काय म्हणायचं तुला. स्टोरी ऐकून डायरेक्ट मला आता आपल्याला आहे ना धुरंधर 2 काढायचं आहे. धुरंधर मध्ये तुला कोणता ऍक्टर बनायचं आहे. मला का मेन
काय मेन रेमंड डकेत बनायचे जरा. रेमंड डकेत ते त्याला आणावं तो लग्नावाला तो बनायचा आहे तो कोणतं लग्न होतं? त्याला पोरगा राहतो ना तू पाहिला नाही कोणाला पिक्चर मध्ये ते डकेतला मग तो मरून जातो. रेमंड त्याचा पोरगा डकेत जिवंत पोरगा राहतो ना, जिवंत त्याचा असतो पोरगा, ना बदला ते नाही का घेईल ते ना. विष खाऊ घालतं त्याला त्याचं हा पोरग ते छोटं पोरग. हा तो भाई बदला घेईल ना. सांगावं लागतं याला नाही का मध्ये दिसून मग- अरे जातो. मग भाई आपण पिक्चर धुरंधर तू त्याच्यावर बनणार आहे मग त्याचं अच्छा आपल्याला ते मग नाही तू बनणार. समजून घे Second hand आता तो पिक्चर तू म्हणतो धुरंधर 2 चा मला सिलेक्ट व्हायचं बरोबर तू एखादी स्क्रिप्ट बनव मी तू ऍक्टर बनणार आहे स्क्रिप्ट मी काय डायरेक्टर आहे तू स्वतः बनव ना. हिरो आहे ना अरे हा हिरो बी झाला लगेच मेन कॅरेक्टर अरे डायरेक्टर बनवल ना मी काय स्क्रिप्ट बनवू मी काय ना माझ्या मेन ए त्याच्या एक स्क्रिप्ट सांग याला ऍक्शन करून दाखवा लावू एकदम डॅशिंग मोड मध्ये आता समजून घे ठीक आहे सांगा आता समजून तुझ्या फॅमिलीवर आहे ना क्वालिटी माझ्या तुझ्या ऐक ना तुझ्या फॅमिलीवर आहे ना वॉर झाला डायरेक्ट फायरिंग बिरिंग तुझ्या घरावर झाली आता त्याच्यानंतर रिॲक्शन तू काय करशील तू कोणाला फोन लावशील आणि तू काय गन सप्लाय करशील आणि तू कोणाला मारशील गन सप्लाय कर. गन सप्लाय हा. का करू मग भाई ठोकावं तर लागलच ना भाई गननुसार गन वगैरे घ्यावं लागलच ना सांग आता आजूबाई आपल्याला 40-1 लागताय नाही का घरावर आपल्या फायरिंग झाली येडा काय घरावर फायरिंग झाली की हा, मेला मग. बी असलं कोणीतरी मासर जोरात रागीट मध्ये बोल तू ऍक्टर कोण आहे मेलं माझा कुत्र मेलं ना इकडे काय म्हणते, तू माझा फॅमिली वाला होता इथं लागायचं सॉरी इकडे छोटा भाऊ लागायचं होता. खाली दाखव मोठा कुठे भाऊ. लागायचं इथं लागायचं इथं मोठा भाऊ होता. छोटा भाऊ होता मग याचा, हा. त्याच्यासाठी काय मी 40 मग तू असं एकदम साईड लेवल बोलतोय तू भाई तू डायरेक्ट ऍक्टरच्या मोड मध्ये घुस ना डायरेक्ट केस बिस अशी हलवलेलो ना त्याची पाहिले की ऍक्टिंग कोणाचे तू तुझे बन दुसरं नको कम्पेअर करू नक्कीच. दुसऱ्या कॉपी पेस्ट करून चाललं का पुढे लाईफ मध्ये सांग त्याचं पोरगा आहे मग थोडं क्वालिटी पाहिजे ना हा चल बोल मंद बदल पाहिलं भाई ऍक्टिंग साठी बाप बदललं पाहिजे. इंडस्ट्री आहे ना अशीच आहे भाऊ बदलावंच लागतं नाही का? तुम्हाला नाही समजणार आहे. ते बी छोट्या मोठ्याने पाकिस्तानी बाप बनवणार रे म्हणतात. हो सध्या ट्रेंड त्याच्यावर चालू आहे ट्रेंडिंग उचलतो नाही आपण. असं विषय. याची ट्रेंडिंग माफी भाई हे येड्या असं नको बोलू भाई येड्याने हे हा पाहिजे असं मागच्या- नाही. मागच्या आता तुझ्या कुत्र्याला गोळी लागली आहे मग तू आता कोणाला मारशील हॅलो. त्याच्या कुत्र्याला मारल मी पण माणसाने गोळी मारली कुत्र्याला गोळी मारते तू मग माझ्या कुत्र्याला मारले मग त्याच्या कुत्र्याला मारल ना मी मग तो फॅमिली पर्यंत आला होता तुझ्या आलाच का बरं फॅमिली पर्यंत. आपण 40 ऑर्डर दिली 40 आले ना त्याची जिथून होलंय ना अजून तिथं डबल होलं पाडणार आहे चल आता ऍक्टिंग कर समोरचा कोणी असतो गन नाही माझ्याकडे आता ऍक्टिंग कर गन डुप्लिकेट गन घे समजून घे अनुराग समोरचा अपोजिट आहे तुझ्या मी भाडे माझ्या कुत्र्याला का मारलं तू मी मारलं तर काय मी करेन काय करशील तू. ए मराठी ऍक्टर का बरं आला तू बी तर बोला माझ्या कुत्र्याला का बरं मारलं तू. हा, चल रिपीट हिंदी मध्ये बोल बरं का आण्या. मेरे कुत्ते की क्यों मारा मग कसं बोलता तू ऍक्टर आहे ना भाई रिएक्शन घे तुझं रे. मेरे कुत्ते क्यों मारा का परत बोला. बरोबर आहे ना बोल असंच विचारा ना मेरे कुत्ते की क्यों मारू तू कुत्तू कार म्हणतोय मेरे कुत्ते को क्यों मारा तू अरे घर के टॉयलेट में बैठा ना उसको. टॉयलेट सगळं म्हणा मग तू बोल ना तू रिप्लाय दे ना त्याला समोर हागलं होतं. मग हा कुत्रे कागदाने उचलला असतो ना मारायची काय गरज होती त्याला हिंदी आगने देता उठवा लेके तेरे घर के घर पे खाता है तो तेरे घर पे आगा ना उसको. तू असं नको तू ऍक्टर आहे तुझा आता बरं हसला भैया ए बरं हा जा हसला याला मारा बरं का भाई याला पवित्र द्यायची लगेच नाही मारायचं त्याच्या फ्रेम मध्ये नीट घ्यायचं भाई तो बी सिरियस नाही मी बी हम्म. serious ए. नाही भाई. मी सिरियस हा, चल. बोलतो याच्या घरी कुत्रा का बरं हागलं. हा त्याचा मोठा भाऊ बोल आता ए, साबजी म्हणजे मी एकटा पडल ना आम्ही कुठं काय अरे तू मेन हिरो आहे मेन हिरो एकटाच असतो मी एकटाच राहतो कधी Villain आहे, विलन villain. विलन 40-50 हा चल लाईट कॅमेरा ऍक्शन पटापट बोल. येडे काय अंडे आता पटापट मध्येच बोल, म्हणता हा, actor पटापट बोल, बनायचं आणि पटापट मध्येच म्हणता ऍक्टिंग नको करू पटापट कर कर का बरं तुला कुठं जायचं आता माझं आईचं काय? बोला नंतर जात जाऊ. भैया बोल चल कुत्र्याला मारले आता तू मारू. अरे मेरे कुत्ते को क्यों मारा तू मेरे कुत्तू को मेरे कुत्ते को क्यों ए भाई जाऊ दे याला कुत्तू म्हणायचं कुत्तू म्हणते भाई तर कुत्तू नाव असेल माझेच language. ए जाऊ दे कुत्र्याचं नाव काय होतं भैया माझे प्रेम ए भैया कुत्र्याचं नाव काय होतं टॉमी हा टॉमी म्हण आता मेरी टॉमी को क्यों मारा
अरे वो कोई तेरे घर के पास आगा ना, तू उठा लेने का ना फिर अरे उठा तेरे के घर का साइड में खाता रख तो- दे। उसको मारा क्यों तू? अरे तेरे घर मारा के- तो मारा उसको, 4 गोली मारा तू। डायरेक्ट गोली हा मग बोल दे मारता तेरे बाप का कुछ जाता अभी 40 के 40 है ना, एक ही देरी गाड़ में डाल दे। है ना, फिर गाड़ में वो- डाल ले। वो अरे मंडे के तो बोल 4 नहीं, 5 भी नहीं, 40 में कितने कितने? अरे एक हाँ अरे मस्त आता अरे 50 गोलियां निकलेंगी, निघेंगी यार निकलेंगी। हाँ भाई निकलेंगी। हाँ, फिर उसको समझा के रखने तो और गोली मर गए वो मर गए ना अरे वो। फिर दूसरा लेके आएगा ना तू फिर आगेगा वो फैमिली में एक ही रहता है, वो मर गया अभी, दूसरा ने उसकी जगह कोई नहीं ले सकता। तू भी कुत्ता होता ना, तू भी नाही ले सकता भाड्या। चला मी काय म्हणतो तुमचा कुत्र्याचा विषय म्हणा आता मुद्द्यावर या कोण कोणाला मारणार आहे काय किस्सा करणार तू पुढे ते सांग Script काय एवढी बनत नाही. लावलाय फोन हा. एक येणार आहे, हम्म. मग त्याची फायरिंग याच्या घरावर पण होईल. आता- बिथरूम सगळे संडास आता एक आणि तुझ्या घरावर एक पडणार आहे मग आता तू रिप्लाय दे त्याला अरे बेटा एक तोप घेऊन येतो भाई तो ऍक्टर नाही तू ऍक्टर तू बोल हम्म. तोप लेके आऊंगा और तेरे घर में घुसेडूंगा मेरे पास भी बड़ी अम्मा है. अरे तेरे हाइट की दे रेमन डक्केच्या बायकोला बडी आम्हा बोलला थांब थांब त्याच्या इंटरव्ह्यू नको त्यांच्या थांब बोलू दे तू फक्त उभा राह तिथं इंटरव्हल इंटरव्हल नसतं रे इंटरनल राहतं रे इंटरव्हल म्हणजे अर्धत नको असं इंटरनल आणि इंटरव्हल मध्ये फरक असतो इन्व्हॉल्व नको व्हा. हा इन्व्हॉल्व नको भाई सॉरी भाई घे लय म्हणजे असं झालं हा बोल असं झालं. तू 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 मुद्दे वाढव ना त्याला काही मुद्दे वाढायची गरज नाही तुझ्या घरावर फायरिंग झाली आहे तू मुद्दे वाढव त्याला नाही block त्याला काही बनवायचं. नाही तो तो फायरिंग करून मोकळा आलाय त्याला नाही ब्लॉग त्याने तुझं बनवायचं कुत्रे मारलंय पण त्याला ब्लॉग बी नाही हा. बनवायचं अरे पण मग आला ना तो मोठे, मी सांगितलं ना मग बडे आम्हा घेऊन जाईन मी तू त्याच्या रिप्लाय घरी. दे भाई गच्ची पकड हे का कर. बरं गच्ची पकड गच्ची काय हा? पकडू? ऍक्टिंग भाई Acting ऍक्टिंग आहे. मग ऍक्टिंग मध्ये घुसायला लावू मग त्याला. काय? काय ना भाऊ यार खरेदी ब्लॉग करायला बनवायचं घेऊन तुम्ही यायला, वेगळंच काहीतरी मार दोघं लावला. तू बी मंदवानी त्याला काय बी सांगू तो बी हा, म्हणतोय. बंदूक भाई प्लास्टिकचे घेऊन ये ना भाई. रोज बनवायच्या रोज ऍक्टिंग करणार आहे का भाई त्याला- काहीतरी त्याला दुसरं actor बनव. बनायचंय. आपण काय रोज ऍक्टिंग विषयीच बोलतो का पण त्याला ऍक्टर बनायचंय त्याचा प्रश्न मुद्दा चालू ए, आहे मग तुझ्या आपण लसूण- आपण तुला ऍक्टर बनणार आहे मग तुला ऍक्टर तुझ्या बनायचंय लसूण बद्दल बोलू का मी? ठिकाणी. तुला ऍक्टर बनायचंय मला नाही बनायचंय त्याचा ऍक्टर बनायचा शो तुमची लायक आहे का बनायची? हा ना काय काय येतं तुम्हाला ऍक्टर तर ती येतो तुला येतो काय का? येतो रे जाते तुला स्क्रिप्ट लिहायला लावली तू डायरेक्टरला बोलत जाते मग बरं, अरे ए म्हणलं सांग रे याला सांग. अरे तुला म्हणजे होत नाही का? अरे डायरेक्टर लिहिल ना स्क्रिप्ट. अरे पण त्यासाठी तुला ऍक्टिंग बी करावं लागते ना डायरेक्ट माझ्याकडे स्क्रिप्टच नाही आली, ते ऍक्टिंगच काय करणार? हे स्क्रिप्ट चार्ट जीपीटी जर मी स्क्रिप्ट जर नाही केलं त्याला आली आहे भाई स्क्रिप्ट लिहा. भाई तू स्क्रिप्ट बनव ना, स्क्रिप्ट picture बनव बनव ना, तो वागा ना तसं तुला पुढे बोलायला Direct जायचंय का? मला भाषण जायचं. द्यायला जायचंय का तुझं? script डायलॉग पाहिलं लिहून देतं का मग मग सगळं असतं स्क्रिप्ट मध्ये अरे याला हेच माहिती नाही लिहून देता. अरे डायलॉग ते बी त्यासाठी पहिले तुला ऑडिशनला थोडं काहीतरी तू स्वतःच करून जाशील ना एक काम कर आता तू आहे ना ऐक ना मेरे पापा एक उंगली से रोटी बनाते थे, ये बनो भाई. ये टाकू. काय बी टाक Audition. भाई. ऐक आता धुरंधर 1 चं ऑडिशन दे तू बघितलाय पिक्चर नाही यार त्याचाच बघितला. कट भाई कट 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 कट. चुकीचा बोलला ना रट्टा हा, बरं मोठं झालं रे रट्टे, रट्टा रट्टे. बिट्टा सगळ्यांना रट्टे याला चापू धरून त्या दोघं दिवशी एक हातात पडला रे तो. याची अशी मानकेली तर मान दुखायला लागते याची. भाई माझा माणसा खरंच प्रॉब्लेम आहे भाई रट्टा दिसत ते जाऊ दे भाई मी नाशिक सोडून गेलो मग तुला आठवण येईल ना भाई एक मी तुला दर 2 महिन्यात भेटले या भाई याला म्हणता तर मित्र माझ्या डोळ्याला याच्या दाराला दारा नाही येणार भाई, सांगितलं मी त्याला. ए तुला येणार आहे का दाराला? तुला आहे का 50,000 भर नाही जायचं त्या कोर्सला माझ्या अंडाला 50,000. हा बोल तमा भाई तुला होईल ना भाई होईल. आठवण येईल ना भाई लय आठवण. याच्या यायला ये फक्त वरच्या वरती एवढ्या गांडीच झालं लोकांची आठवण बिटवण नाही. हा ना तुझ्या मग तुला काय मग आम्ही गाव सोबत फिरवतो रे तुला एवढ्या 56 गेल्या त्यांची आठवण आल्या तू कुठं रे वायाला बी लागत नाही. चल अरे आज झाटू का नसा बिसा कापून कुठे फिरत होता मग तेव्हा भाई उचलून बिचलून नेलं. मग तेव्हा तो- हेच तो पप्पा लोक वेगळा होते होता. त्याच्यानंतरचं म्हणतोय मी. तो- त्याच्यानंतरचं म्हणतोय तेव्हाचे मी. पप्पा लोक याच्या मध्ये आले होते की नाही सांग त्याच्यानंतरचं म्हणतोय मी. लंडनला चिरा पाडून बाबा उठले बाय. अरे बाबा उठले ना. तर भाई चला भेटो नेक्स्ट ब्लॉग मध्ये आमच्या ऍक्टरची एवढीच लेवल होती हा काय ऍक्टर बनू शकत नाही बनू बी शकत नाही. नाही बनू शकत आहे याचा जो आहे धुरंधर 2 या ना, मग समजेल तुमचे ऍक्टर बिक्टर. मग आहे ना आम्ही असे पाय पडायला सगळे तुम्ही बोर झाली भाई असे फोटो घ्यायचे माझे. भेटू नंतर तुम्हाला सगळ्यांना लोक असं जाणार असंच बोलतो यांच्या भेटूया भाई नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय चला